जे काही तुम्हाला त्याबद्दल आणखीन काही माहिती देता येईल. पण सर्वांनी याला लाईक करावं आणि ह्यांच्या जो व्यवसायाला हातभार लावावा. तर मी त्यांच्या मुलाला पण इंट्रोड्यूस करतो. ते पण ह्यामध्ये व्यवसायामध्ये उतरलेले आहेत. तर आपण त्यांना पण पाठबळ देऊ आणि त्यांचं पण इंट्रोडक्शन करून घेऊ. तर मी जास्त कॅमेरा इकडे करतो. तर हे आहेत किशोर. नमस्कार नमस्कार मंडळी. तर हे थोडा आणखीन आपल्याला माहिती देतील. आता हे त्यांच्यावर राहिलेले आहेत, तर त्यांना पण खूप याच्याबद्दल माहिती आहे, ते बोलतील. नमस्कार. मी माझा जन्म इथलाच. मी आता वास्तव्यास पुण्यामध्ये असतो. मी एका IT कंपनीमध्ये जॉबला आहे आणि माझा जन्म इथे असल्यामुळे माझं बालपण, माझं शिक्षण सगळं इथेच झालं. दादा तुम्ही पण जरा त्यांना जॉईन व्हा, म्हणजे आम्हाला पूर्ण पुढची पिढी पण आम्हाला दाखवता येईल हे की आमचे वडील. तर माझं संगोपन इथेच झालं. मी साधारण 20 वय होतं माझं तेव्हा मी इथून स्थलांतर केलं आणि मी पुण्यामध्ये गेलो पुढील शिक्षणासाठी. मग जॉब असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील. मग माझे वडील आम्ही साधारणतः शेती व्यवसाय करतो आणि त्याच्यामध्ये शेतीपूरक व्यवसाय आणि त्याला जोडधंदा म्हणून माझे वडील आणि हा परंपरागत व्यवसाय. त्यामुळे माझे वडील हा व्यवसाय साधारण आता आम्ही लहान जेव्हापासून होतो तेव्हापासूनच ते आम्ही पाहत आलोय की ते करतायत हा व्यवसाय. म्हणजे माझ्या आजोबा, माझे पंजोबा हाच व्यवसाय करायचे. तर तेव्हापासून आम्ही बघत आलोय की हा व्यवसाय करतात. ते खूप कष्ट, खूप मेहनत असते याच्यासाठी सर. आणि खूप पायपीट करावी लागते. एवढ्या साऱ्या परिसरामध्ये ह्या महाबळेश्वरच्या प्रतापगडच्या जंगलामध्ये साधारण 25 ते 30 किलोमीटर चालत जाणे. 250 पेट्या आमच्या आहेत. तर त्याच्यामध्ये तो म्हणजे मध गोळा करण्यासाठी जाणे, तो त्यांचं संगोपन. म्हणजे आता आम्ही काय करतो, म्हणजे आता पावसाळा संपला की हिवाळा सीझन चालू होतं. म्हणजे आम्ही साधारण दसरा झाल्यानंतर त्याच्यानंतर आम्ही पेट्या जंगलामध्ये ठेवायला चालू करतो. आणि मग त्या पेट्या ठेवतो म्हणजे त्या 250 पेट्या डोक्यावरती कम्प्लिटली नेणे. वाहतूक ही कम्प्लिटली डोक्यावरतीच घेऊन जाणे. कारण की जंगलामध्ये कुठचाही रस्ता नसतो, काही नसतं, काहीच नसतं. मग आम्ही त्या पेट्या अशा डोक्यावरती घेऊन 1-1, 2-2 बॉक्सेस आमच्या घरचे सपोर्ट करतात, आमच्या गावातले पण सपोर्टला असतात. आणि मग त्या जंगलामध्ये सगळीकडे आम्ही नेऊन ठेवतो. मग ते आमचे दर वर्षीचे म्हणजे जागा ठरलेली असते, त्या ठिकाणी आम्ही हे बॉक्सेस नेऊन ठेवतो. आणि मग नंतर त्या बॉक्सेसमध्ये कधी म्हणजे दरवर्षीचं ते जे मधुमक्षी ज्या मधमाशा आहेत त्या परत येतात किंवा आम्हाला नवीन प्रजाती असतात त्या आणून त्याच्यामध्ये भरायच्या असतात. मग वडील माझे ते नवीन जंगलामध्ये शोधतात आणि मग नंतर ते आणून ह्या बॉक्समध्ये ठेवतात. आणि मग त्याच्यानंतरची प्रोसेस असते ती मग ते मधुमक्षी त्या ज्या असतात ते त्यांचं काम चालू करतात. आणि मग तो मध गोळा करणे. मग यांना दर आठवड्यातनं 2दा ते म्हणजे सगळ्या पेट्यांना चक्कर मारून येणे, सगळीकडे फिरून येणे. म्हणजे जवळपास 25-30 किलोमीटर. एक दिवस सकाळी जर समजा ते निघाले 7 वाजता जावं लागतं. सकाळी 7 वाजता निघतात ते संध्याकाळी मग त्यांचं जेवण वगैरे ते काहीतरी त्यांचं सोबत घेऊन जाणार, पाणी बॉटल घेऊन जाणार, सगळी एक बॅग घेऊन जाणार, शूज वगैरे घालून. आणि मग जंगलामध्ये मग ते भटकंती. मग नवीन ते मधमाशा शोधणं असेल किंवा त्या पेट्यांची निगा राखणे, त्यांना साफ करणे. मग ते सगळ्या ह्या 250 पेट्या त्यांना सगळ्या रुटीन वाईज चेक कराव्या लागतात. मग नंतर त्याच्यानंतर त्या मधमाशा आल्यानंतर मग त्यांची देखभाल केल्यानंतर त्याच्यामध्ये मध किती गोळा झालाय, कसा झालाय. मग आमच्याकडे एक मशीन असते. त्या मशीन म्हणजे एक हे असतं ते जेव्हा मध बनवली त्या फ्रेम मधून तो मध काढण्यासाठी त्या मशीनमध्ये आम्ही ती फक्त फ्रेम ठेवतो आणि मग त्याला ती फिरवतो. आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला दाखवू. आणि ते फिरवल्यानंतर तो मध आपल्या आप बाहेर पडतो आणि कम्प्लिटली प्युअर हनी असतो आमचा. त्याच्यामुळे काहीच विषय नाही की आम्ही त्याच्यामध्ये कशाची भेसळ किंवा काही कधीच नाही तुम्हाला दिसणार.
परत मग नंतर ती फ्रेम पुन्हा आम्ही त्या पेटीमध्ये ठेवतो आणि मग नंतर मधुमक्षिका त्या पुन्हा फ्रेममध्ये नवीन मध गोळा करून त्याच्यामध्ये ठेवतात. म्हणजे साधारण ही आठवडाभराची प्रोसेस असते. मग दर आठवड्याला जाऊन ते नवीन परत चेक करायच्या पेट्या आणि मग नंतर तो मध काढला जातो. आणि मग असा आम्ही मध गोळा करतो, आम्ही घरी साठवण करतो त्याची. आमच्याकडून बऱ्याचशा फार्मसिस्ट कंपनी पण आहेत वडिलांसोबत जोडलेल्या. आमचे जुने कस्टमर्स खूप आहेत, ते खूप सारे घेऊन जातात. आयुर्वेदिक क्लिनिक्स असतील पुण्यामध्ये आमचे बरेचसे, माझे मित्र पण डॉक्टर्स आहेत. मग ते स्वतः त्यांच्या क्लिनिकला ते मध तो ठेवतात आणि तो आम्ही इथे एक आमची महाबळेश्वरमध्ये एक सोसायटी आहे मधुसागर म्हणून, आम्ही त्यांना सुद्धा तो मध प्रोव्हाइड करतो. तर महाराष्ट्र राज्य खादी ग्राम उद्योग असेल त्यांना सुद्धा आपला मध गेला जातो. तर मग अशा आम्ही बऱ्याच ठिकाणी आम्ही आता ऑल ओव्हर इंडियामध्ये हे एक्सपान्शन केलेलं आहे. तर आम्ही स्वतः डिलिव्हरी प्रोव्हाइड करतो ऑल ओव्हर इंडिया. तर असंच आम्हाला सपोर्ट करत राहा तुम्ही सुद्धा. आमचा मध 100% प्युअर आहे. तुम्ही हमखास एकदा भेट द्या आमच्या हनी फार्मला. तुम्हाला सुद्धा आमचा मध प्युअर मध तो चाखायला मिळेल. त्यामुळे अवश्य आमच्या हनी फार्मला भेट द्यावी. हो, नक्की. तर ही एक होती चांगली सहल आणि चांगल्या ठिकाणी आपण ही सर्व माहिती घेतली. तर आपण यांना सपोर्ट करू. तर फक्त एकच शेवटचा प्रश्न आहे की आता तुम्ही जो उल्लेख केला की तुम्हाला म्हणजे खादी ग्राम उद्योग मधून काय मदत मिळते का, आम्हाला ते थोडंसं जाणून घ्यायचं की त्यांच्याकडून काय मदत मिळते आणि ते तुमच्या व्यवसायाला पुढे नेण्यासाठी काय आहे का सपोर्टिव्ह? हो, तर आम्हाला ते खादी ग्राम उद्योग, महाराष्ट्र राज्याचं खादी ग्राम उद्योग हे शेतकऱ्यांना सपोर्ट करतं आणि आम्ही खरंच महाराष्ट्र शासनाचे पण धन्यवाद मानेन त्या बाबतीमध्ये की ते शेतकऱ्यांना ह्या बॉक्सेससाठी ते आम्हाला अनुदान प्रोव्हाइड करतात आणि ते साधारण 50% वगैरे असं असतं. आम्हाला ते प्रशिक्षण सुद्धा देतात आणि हे सगळे प्रशिक्षित आहेत, त्यांनी कम्प्लिटली ट्रेनिंग घेतलेलं. आणि कसं असतंय की ट्रेनिंग घेतल्यानंतर त्यांच्याकडे स्वतःचं सर्टिफिकेट पण आहे आणि ते त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की याच्यामध्ये मागे खूप कष्ट आहेत, खूप प्रामाणिक कष्ट करावे लागतात, पायपीट खूप करावी लागते. काही ठिकाणी तर झाडावरती चढून ते मग मधमाशांचं पोळं काढावं लागतं. मग नंतर ते मधमाशा आणून त्या बॉक्सेसमध्ये भरणे आणि मग नंतर त्याच्यानंतर ती प्रक्रिया चालू होते. तर आम्हाला महाराष्ट्र राज्य खादी ग्राम उद्योग सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे सपोर्ट करतो. नवीन नवीन काय त्यांच्याकडे संकल्पना आल्या तर त्याच्यासाठी आम्हाला ते मदत करतात. नवीन काय ट्रेनिंग असतील, कशा प्रकारे आम्हाला या उद्योगामध्ये अजून आम्हाला नवीन काही शिकता येईल याच्यासाठी ते आम्हाला मदत करत असतात. अच्छा. तर मित्रांनो, आज आपण पूर्ण माहिती तर घेतलेली आहे की मधमाशा कशा मध तयार करतात, त्यांचं कसं पारंपरिक व्यवसाय आहे, त्यांनी कसं पुढे नेला, किंवा कुठे कुठे ते मधमाशांचं संगोपन करतात, त्यातून मध कसं गोळा करतात, ते पुढं कुठं विकले जातात. तर त्यांना आपण पुढे खूप मदत करू शकतो सर्वजण मिळून. तर नक्की हा जो आयुर्वेदिक म्हणा, बाकीच्या गोष्टी आपण ऑलरेडी म्हटलेलंच आहे की नैसर्गिक आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ नाहीये. तर आपण ह्या व्यवसायाला पुढं हातभार लावू आणि त्यांना इथं शुभेच्छा देऊ की पुढे ते हे कार्य चालू ठेवावं आणि लोकांना शुद्ध, प्युअर आणि आयुर्वेदिक मध कायमस्वरूपी सप्लाय करावं. आणि हा दादांच्या पुढे, किशोरच्या पुढे सर्व त्यांची पिढी अशा पद्धतीने पुढे हा वारसा कायम ठेवावा आणि आम्हाला शुद्ध आणि नेहमी पुरवत राहावं. नक्कीच नक्कीच. तर हे धन्यवाद सर. तर हे आहेत विठ्ठल हनी फार्म. तर हा होता पहिला पार्ट 1. तर आम्ही पुढे अजूनही असे काही पार्ट बनवू ज्यातून अजून काही पुढे माहिती देऊ. नक्की नक्की. आणि तुम्ही असाच वेळ द्यावा आम्हाला की आम्ही पुढचे नक्कीच. पार्ट बनवू आणि लोकांना ह्याच्याबद्दल अजून जागृत करू, माहिती देऊ की शुद्ध हनी काय असतो. धन्यवाद धन्यवाद दादा, सर. तुम्ही आमच्या हनी फार्मला भेट दिल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप आभार मानू आणि हा असाच आमचा व्यवसाय पुढे चालेल
धन्यवाद धन्यवाद खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर. थँक्यू थँक्यू गाईज.